नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती. आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काल कोल्हापूरमध्ये सिद्धार्थनगरमध्ये एक प्रकार घडून आला. 2 गटामध्ये हाणामारी झाली आणि याच्या जे 4-5 कारणं होती त्यातलं एक कारण होतं डॉल्बी. तर लोक जे काही सण होतात किंवा कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये पारंपरिक वाद्य सोडून डॉल्बीचा वापर जास्त करू लागले आहेत. जाणून घेऊया या डॉल्बीबद्दल कोल्हापूरकरांची मतं काय आहेत. नमस्कार, आपलं नाव? अमित श्रीशैलतना. काय वाटतं तुम्हाला, डॉल्बी हे असलं पाहिजे का? आपल्याकडे जे कार्यक्रम होतात किंवा उत्सव होतात त्याच्यामध्ये डॉल्बी असणं गरजेचं आहे का? आहे की दरवर्षीप्रमाणे वाजायलाच पाहिजे. गणेशोत्सव आणल्यावर वाजायलाच पाहिजे. का? दरवर्षी वाजवतात, यावर्षी पण वाजायलाच पाहिजे. नमस्कार ताई, आपलं नाव? विद्या माडिक. आपल्याला काय वाटते की सण उत्सवामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये जे डॉल्बी वापरतात ते असावे की नसावे? नसावी. त्यांना त्रास होतो हृदयाचा, एखाद्याला अटॅक येऊ शकतो, म्हणजे काही होऊ शकतं ना, म्हणून नको. कारण मी स्वतः हे आहे, अटॅकचा आहे, त्यामुळं मला तर ते आपण म्हणजे गणपती बघायला गेलो का नाही की मला त्रास होतो, त्यामुळं नसावा. आणि बरेच जणांचा असं आहे की ज्यांना अटॅक येऊन गेलेला आहे, म्हणजे वयस्कर लोकांसाठी नको आहे ते. नमस्कार सर, आपलं नाव? नमस्ते, माझे नाव सतीश पांडुरंग पाटील. काय वाटतं तुम्हाला, डॉल्बी असावेत का नसावेत? कसं आहे, आत्ताच्या नवीन पिढीला डॉल्बीशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय गर्दी पण होत नाही डॉल्बीशिवाय. आणि सध्या ती डॉल्बीची क्रेजच आहे. डॉल्बी पाहिजे. काय वाटते, डॉल्बी असल्यामुळे काय होणार? काय नाही, मुलं सगळी एकत्र येतात, करमणूक होते. कारण आयुष्य महिन्यात वर्षातून एकदा सण येतो गणेश विसर्जन. त्याच्यावर जर तुम्ही बंदी आणत असाल तर त्याला काय अर्थ नाही हो. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव अमित शिंदे. काय वाटते तुम्हाला, सण आणि उत्सवमध्ये जे डॉल्बीचा वापर होतो तो असावा की नसावा? डॉल्बीचा वापर जो होतो तो चुकीचा आहे थोडक्यामध्ये. पण एक दुसरी तिची नाण्याची बाजू अशी आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळी हिंदूंचे सण येतात त्यावेळीस प्रशासनाला का जाग येते किंवा त्यावेळीस असं का वाटतं की ध्वनी प्रदूषण व्हायला लागले, असं का वाटते, असं एक हा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्टमध्ये गणेश उत्सव हा जो धार्मिक उत्सव जो आहे त्याच्यामध्ये जी सिस्टीम लावली जाते ती त्याची मर्यादा, ह्या मर्यादेबद्दल जरा वाद आहेत. कारण का त्याच्यानंतर काही वृद्ध असतात, काही महिला असतात, काही लहान मुले असतात, त्यांना त्याचा निश्चितच त्रास होतो. यंग जनरेशन म्हणून मलासुद्धा एकेकाळी वाटत होते की डॉल्बी पाहिजे, लाईट पाहिजे, पण ते लेझर लाईटचा त्रास होतो आहे जास्त. ते डोळ्यांना त्याचा इफेक्ट होतो. त्यानंतर त्याला तिची जिम्मेदारी कोण घेत नाही. एखादं कुटुंब जर एक कमी पैशाचं किंवा एक गरीब जर असलं तर त्यांना तो खर्च परवडत नाही. आणि मुळामध्ये डॉल्बी ही संस्कृती जी आहे ही आता मधल्या पिरियडमध्ये जी आलेली आहे, ह्या मधल्या पिरियडमध्ये त्याचा एक 10-12 वर्षापाठीमागे त्याचा जास्त सर्रास वापर झालेला आहे. आणि पारंपरिक जी वाद्य असतात, पारंपरिक वाद्याला जर आपण दिले, मग त्यामध्ये लेझिम असते, त्याच्यामध्ये तुमचे ढोल ताशे असतात. मग त्याच्यामध्ये जी संख्या जी लोकांची असते, एखाद्या लेझिम पथक जर असलं, एखादा ढोल पथक जर असलं तर त्याच्यामध्ये जर तुम्ही जर मंडळांना जर दाखवायचं असलं की आमची संख्या, आम्ही एक मोठा उत्सव करावा लागलो आहे, एक विस्तार एक मोठा करावा लागलो आहे, तर त्या लोकांनासुद्धा रोजगार मिळेल. एक जर वाद्य पथकाचा जर एक त्यातला जर खेळाडू जर असला किंवा लेझिम पथकामधला जर एका असला तर त्याला एक 2,000-2,500 रुपये तो त्या दिवशी मिरवणुकीच्या वेळी तो तेवढं मानधन घेतो. मग त्याच्यानंतर समजा एक 40-50 जर लोक जर त्यामध्ये जर असली तर त्या लोकांना रोजगार त्या हिंदू सणाच्यामुळं किंवा गणपती असून दे, कुठला सण जर असलं तर त्या लोकांना ते रोजगार मिळेल. आणि डॉल्बीच्यामुळे विकृती प्रकरण जास्त वाढले. त्यामध्ये मद्यप्राशन आलं, त्यामध्ये काही राडे होतात, त्यामध्ये काही भांडण होतात. आमच्या कोल्हापूरमध्ये परवा तिथं कालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही न्यूज बघितलं असेल, त्याच्यामध्ये सुद्धा ते डॉल्बीच्यामुळंच तो राडा झाला. त्याला प्रशासनानं सांगितलं की तुम्ही ते हे सर्किट बेंच झालेलं आहे आणि सर्किट बेंचच्या इथं ते लावू नका, पण तो डॉल्बीच्या कारणामुळे थोडक्यात झालेला आहे असं न्यूजमध्ये तो वाचण्यामध्ये ते आलेलं आहे. आता बरोबर आहे सर तुमचं, आणि तुमचे विचारही खूप चांगले आहेत की एक लोकांना कामाचं काय उत्पन्नाचा एक स्रोत मिळेल. आणि डॉल्बीच्या याच्या आधी तिथे लोकांना मिळत होता. याच्यापूर्वी ज्यावेळी 1960-62 ही साल जे होते 75 त्यामध्ये, आणि आमची तर काही मंडळी कोल्हापूरमध्ये आहेत. कोल्हापूर हे पुरोगामी तर आहेच, आणि हेरिटेज हा सगळा पूर्ण कोल्हापूरमध्ये थोडक्यात काही मंडळी आहेत, काही तालिमी आहेत, या शाहूकालीन तालिमी आहेत. आणि त्यांचा बाज आणि त्यांची परंपरा ही पारंपरिक वाद्याचीच आहे. ह्या महत्त्वाचा प्रश्न आहे त्यात. आणि रोजगार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे.
एखाद्या पथकामध्ये जर एक 150-200 जर लोक लेझिम खेळत असलेत किंवा महिला असतील पुरुष असतील बँड पथक असेल तर अशा सणाच्या वेळी ते मानधन चांगले घेतात. पण त्यांच्या ह्याच्यामध्ये 2-2.5 हजार रुपये मिळाले तर त्यांना दिवस त्यांना पूर्ण हे होतं त्याच्यामध्ये. नमस्कार सर, आपलं नाव? विनायक खोत. आता जे सण होतात, उत्सव होतात किंवा लग्नासारखे कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये पारंपरिक वाद्य सोडून डॉल्बीकडं हा जमाना सगळा वळलेला आहे. तुम्हाला काय वाटते, डॉल्बी असणं गरजेचं आहे का? मला तरी वाटते डॉल्बीची काही गरज नाही आहे, कारण हा खर्च वायपळ आहे. का वायफळ वाटतं? कारण उगाच त्या डॉल्बीसाठी 50-60 हजार रुपये खर्च करणार, फक्त 2-3 तास डान्स पोरं नाचणार, त्यात पूर्ण पैसा वाया जाणार. त्याच्यापेक्षा तो खर्चा कुठेतरी घर खर्चासाठी किंवा पुढच्या आपल्या ह्याच्यासाठी वापरला तर बरं होईल. नमस्कार सर, आपलं नाव? मी अमृत महाडिक. काय वाटते तुम्हाला, सण उत्सवामध्ये जे डॉल्बी वापरले जातात पारंपरिक वाद्य सोडून, तर डॉल्बी असावीत की नसावीत? ॲक्च्युली टिळकांनी गणपती जे सुरू केले होते लोकांना एकत्र येण्यासाठी केले होते. डॉल्बीपुढे जे हे धिंगाणं चालतो आहे झगामगा वगैरे, ह्यापेक्षा आपलं जे पारंपरिक वाद्य होते असावे, त्यानं मस्त होते, ऐकायला पण सुरेल वाटतंय. नमस्कार, आपलं नाव? शिवाजी गुंडू चौगुले, पुनाळ तालुका पन्हाळा. काय वाटते तुम्हाला, डॉल्बी असावेत किंवा डॉल्बीबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, डॉल्बीबद्दल मत तसं जर बघायला गेलं तर सगळ्यांचंच मत हे कमी, ध्वनी प्रदूषण जास्त होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, ही अशीच डॉल्बी पाहिजे. जास्त तीव्रतेचं डॉल्बी कसं होतं, लहान मुलांना, वयस्कर लोकांना, ज्येष्ठ नागरिक जे मोठे आहेत त्यांना त्रास होतो. आणि शेवटी कसं आहे, जे हृदयाचा धोका वगैरे असणाऱ्यांना ते जरासं धोकादायकच आहे. म्हणून शक्यतो कमी ह्याचं डेसिबलचं असावं, कमी पॉवरचं असावं, हेच मत आमचं आहे, बाकी काय नाही. नमस्कार सर, आपलं नाव? मिलिंद लोखंडे. काय वाटते तुम्हाला, आता हे सण उत्सव सुरू होतात त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्य कुठे तर मागं पडलेत आणि डॉल्बीचा वापर जास्त होतोय. डॉल्बी असावे की नसावे? नसावे मॅडम. कसं आहे, आता पारंपरिक आपला जो लेझिम आहे, बट तुमचे ढोल ताश आहेत, ह्या पारंपरिक गोष्टी कालांतराने ह्या नष्टच होत चालल्यात. आणि डॉल्बीमुळे आणि लेझरमुळे पेपरला वाचतो आपण रोज की वयस्कर माणसांना त्यांना फार त्रास होतो. त्याच्यामुळे माझं तर असं मत आहे की डॉल्बीला पूर्णपणे बंदी हवी. नमस्कार, आपलं नाव? प्रकाश बुचडे. काय वाटते तुम्हाला, डॉल्बी हे असावेत की नसावेत? डॉल्बी असावे, पण त्याचा काय कमी प्रमाण असावं, कारण की सार्वजनिक ठिकाणी म्हणजे काही लोकांना त्रास होतो. लोकांना त्रास होईल असं काय करू नये. नमस्कार सर, आपलं नाव? राजेश जामसांडेकर. काय वाटतंय तुम्हाला, डॉल्बी हे असावेत की नसावेत? डॉल्बी नसावे, त्रास होतो डॉल्बीने, लोकांना सुद्धा होतो आणि वयस्कर माणसांना सुद्धा, लहान मुलांना सुद्धा त्रास होतो. आपल्याला पारंपरिक जे आपले वाद्य आहेत ते चांगले ना, जसे ढोल म्हणा, परत बँड असतील ते एक चांगले, आणि बाकीचे सुद्धा पारंपरिक वाद्य जे आहेत ते सुद्धा वापरणं चांगलं. नमस्कार ताई, आपलं नाव? माया कार्लेकर. काय वाटते आपल्याला, डॉल्बी असावेत की नसावेत? डॉल्बी नसावं असं वाटतं आहे, कारण डॉल्बीमुळं भरपूर म्हणजे लहान मुलांचे वगैरे त्रास होतात, आपल्याला पण त्रास होतो. आणि हा देवकार्य असल्यामुळं डॉल्बीमुळं कसं बाकीचे हे जास्त होतात, धिंगाणा वगैरे जास्त होतात, तर तसं नसावं असं माझं मत आहे. नमस्कार, आपलं नाव? वामन जोशी. काय वाटते आपल्याला, डॉल्बी असावेत की नसावेत? डॉल्बी नसावी. का? डॉल्बीमुळे लय लोकांना त्रास होते, आजारी असते त्याला पण त्रास असते. आणि हे धर्माच्या काय डॉल्बीमध्ये काय पण नाही आहे. कीर्तन करायला पाहिजे, ढोल त्रास असते ते पण चालते, पण हे डॉल्बी कसाला, त्यांच्यामुळे लय लोकांना त्रास पण होत आहे, म्हणजे डॉल्बी नको. तर आपलं नाव? नमस्ते, मी कल्याणी पाटील. काय वाटते आपल्याला, डॉल्बी असावेत की नसावेत? माझं वैयक्तिक मत म्हटलं तर डॉल्बी नसावेत, कारण ह्याच्यामुळे लहान मुलं आणि जर घरी वयस्कर आईवडील वगैरे असतील तर मग त्यांना खूप ह्याचा त्रास होतो आवाजाचा, त्यामुळे माझं असं मत आहे की डॉल्बी नसावा. नमस्कार, आपलं नाव? सूर्यकांत गावकर. काय वाटते तुम्हाला, सण उत्सव या आणि लग्न समारंभासारखे कार्यक्रम ह्याच्यामध्ये डॉल्बी असावेत की नसावेत? डॉल्बी असावा, पण मर्यादित असावा. आवाज बारीक, टाईम त्याच्यावर सगळं पाहिजे. कारण म्हणजे कसं आहे, जास्त म्हणजे टायमिंगच्या वरती गेलं की नाही, मग साईडचे असतात माणसं, त्यांना त्रास जास्त होते.
12-11 वाजेपर्यंत बरोबर आहेत. 1-2 वाजले तर साईडची माणसं होती, कामाबिमा जायचं असतात, बारकी पोरं असतात, झोपा येते, त्यामुळेच. नमस्कार, आपलं नाव? वैभव डोंबे. काय वाटतं तुम्हाला, डॉल्बी असावेत की नसावेत? अजिबात नसावे. का? काय त्रासच आहे त्याचा, काय फायदा काय? आणि कसं आहे माहीत आहे का, बंदी आणायला गेलं काही विशिष्ट जयंती साजरी करणारे लोक जे आहेत ती सगळी उलटून बसते. कोणाला समाजावर टीका करायची नाही मला, पण सगळं तुम्हाला काय करायचं ते आपल्या पारंपरिक वाद्यावर करावं. काय करायचं ते, भले गणपती असू द्या, आईसाहेबाचं नवरात्र असू द्या, काय करायचं ते पारंपरिक वाद्यावर करा. डीजेमुळं त्रास होतो. काल पंढरपुरात पंढरपूरचा आहे, कोल्हापूरचा नाही आहे. 8 दिवस गोकुळाष्टमीच्या उत्सवात एक आमच्या इथं गेला, वारकरी गेलाय, वारकरी. ते अजून मुडदा तसाच आहे त्याचा, कोण अजून त्याला क्लेम करायला आलं नाही. कारण काय होतं त्याचं? डॉल्बी. हार्ट अटॅकने गेला, एक 35 वर्षाचा इसम असं अजून पडलंय. ते मृतदेह तसाच पडलाय ते सरकारी अस्पताळात. 8 दिवस झाले, लय आमची घटना नाही. नमस्कार सर, आपलं नाव? राजेश दवे. काय वाटते तुम्हाला, डॉल्बी असावेत की नसावेत? डॉल्बी असावे, कमी आवाजानं असावे. जास्ती आवाज असले तर आमच्यासारखं हार्ट पेशंटला त्रास होते. मेन वस्तू ती आहे. तुम्ही अनुभवलं का असं त्रास करून? हो, भरपूर. आम्ही बिंदू चौकात पहिले जात होतो मिरवणूक बघायला, पण आता ते बिंदू चौकात डॉल्बी आली का मी जाऊन तिकडे कुठं लांब थांबणार आहे. कारण माझे एन्जिओप्लास्टिक केलेलं आहे, 2 स्टेंट टाकलेलं आहे, आम्हाला सहन होत नाही. त्यासाठी डॉल्बीला कसं आहे, थोडा सण येते की जरा लोकांना उमंग वाटते, ते हळूहळू वाजिंदाला कोणाला पोराला आवडत नाही. ते म्हणजे असं दगदग होते आम्हाला एवढा अनुभव. म्हणजे काय, पण परवा माधवा रोडला मकान पडले होते, माहिती आहे तुम्हाला, खाली थांबलेले लोक. म्हणजे असे काय नाही, कुठं नुकसान होते. ते लिमिटेड आवाजमध्ये असले तर ते बरं आहे, नाहीतर एकदम फास्ट ते सहन होत नाही. बाकी काय नाही. उस्मान तहसीलदार. काय वाटते तुम्हाला, डॉल्बी असावेत की नसावेत? डॉल्बी असावी, पण साऊंड लिमिटमध्ये असावं त्याचं. कारण साऊंड गणपतीचा जे आहे त्याला साऊंड लागतोच. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव सचिन चाने, मला सगळी सूर्याबाई म्हणतात. अच्छा, आता आपला विषय हा आहे की उत्सवामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये, समारंभामध्ये आपण जे डॉल्बी वापरतो ते असावेत की नसावेत? नाही, ऑब्व्हियसली असलीच पाहिजेत, कारण आपला मनोरंजनचा आहे, देवाचा आहे, अस्तित्वाचा कार्यक्रम आहे. डॉल्बी हे असलीच पाहिजेत, पण डॉल्बी अशा पद्धतीनं लावला पाहिजे की इतरांना कुठल्या पद्धतीचा त्रास होऊ नये. कारण आपण ज्यावेळी डॉल्बी लावत असतो त्या मिरवणुकीमध्ये आपण ज्यावेळी जातो त्यावेळी फॅमिली असतात, लहान मुलं असतात, दुसरी गोष्ट वृद्ध व्यक्ती असतात, त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये त्यांची दक्षता घेऊन जर सर्व मंडळांनी जर डॉल्बी लावला तर काहीच हरकत नाही आहे. आणि डॉल्बी लावत असताना आजकाल आता मंडळामध्ये काय झालेलं आहे की स्पर्धा लागलेल्या आहेत की त्या मंडळाचा आवाज मोठा आहे की माझा कुठल्या मंडळाचा आवाज मोठा आहे, माझा किती पद्धतीनं मोठा आवाज जाईल आणि त्या मंडळापेक्षा मी किती मोठा होईल हे बघण्यापेक्षा आपला सण म्हणून जर बघतोय आपण किंवा जर पारंपरिकता म्हणून जर बघतोय आणि देवाच्या ह्यानं जर विचार करतोय तर डॉल्बी नॉर्मल पद्धतीने लावला तर फार सुंदरतीनं आपला कार्यक्रम किंवा मनोरंजन किंवा म्हणा मिरवणूक म्हणा हे सगळ्या पद्धतीनं चांगला होऊ शकतो. तर आज आपण पाहिलोत की डॉल्बी असावा की नसावा याबद्दल लोकांची मनं जाणून घेतली. काहींचं म्हणणं आहे हो, काहींचं नाही, तर काहींचं संमिश्र असं मत आहे. म्हणजे डॉल्बी असावा तर कमी आवाजात असावा. काही म्हणतात की आपलं पारंपरिक वाद्य आणि त्याची संस्कृती जपली गेली पाहिजे म्हणून डॉल्बी नसावा. अशी खूप सारी संमिश्र मतं आहेत लोकांची. तर आपला TV नेक्स्ट मराठीचा आवाज कोल्हापूर या सदरामध्ये आपण कोल्हापूरच्या विविध ठिकाणी जातो आणि तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतो. तुमच्याही भागामध्ये काही समस्या असतील आणि त्या तुम्हाला TV वरती मांडायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्या भागामध्ये बोलवू शकता. धन्यवाद.